ज्ञानयज्ञ परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यतो मयि अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि वृजिनं सन्तरिष्यसि 12 प्रकारचे यज्ञ सांगितल्यावर भगवंत म्हणतात की श्रेष्ठ यज्ञ ज्ञान यज्ञ आहे. आता ज्या लोकांना असं वाटतं की गीतेमध्ये फक्त कर्माची स्तुती आहे, कर्मयोगाची स्तुती आहे, त्यांनी हे श्लोक पाहावे. कारण अनेक लोकांना हा भ्रम असतो की गीता काय सांगते म्हणे कर्म करा, पण इथे आपण पाहतो या सगळ्या श्लोकांमध्ये ज्ञानाचं कौतुक केलं आहे, ज्ञानाची स्तुती केली आहे. भगवंत फक्त कर्मयोगाचाच उपदेश करत नाही, पण ज्ञानयोगाचा सुद्धा उपदेश करत आहे. आणि एक अध्यायाने अनेक अध्यायांमध्ये ज्ञानाचं वर्णन आहे, ज्ञानीचं वर्णन आहे. तर इथे म्हटलं की ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. जे द्रव्य यज्ञ आहे, कर्मकांड वगैरे जे आहे त्याच्यापेक्षा विचारांचा जो यज्ञ आहे तो जास्त श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ का आहे? श्रेष्ठताचा निकष काय, कसोटी काय? म्हणजे ज्याने जास्त सुख मिळेल, जास्त तृप्ती मिळेल, जास्त वेळ आपल्याला समाधान मिळेल, त्याला श्रेष्ठ म्हणावं. जगामध्ये सुद्धा श्रेष्ठत्वाचा मापदंड काय? म्हणजे जास्त टिकेल, ज्याची लाईफ जास्त आहे. गॅरंटी विचारतो, किती गॅरंटी? तर ज्ञानाने मिळणारं जे सुख आहे ते शाश्वत आहे. म्हणून इथे म्हणतात श्रेयाम. आता हे ज्ञान कुठे मिळेल, कसं मिळेल, तर त्याची सुद्धा प्रक्रिया इथे सांगतात. आणि हे ज्ञान जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आधी 3 योग्यता तुमच्यामध्ये पाहिजे. विनम्रता, जिज्ञासा, सेवा, समर्पण, सगळे गुण. यालाच थोडक्यात साधन चतुष्टय म्हणतात. तर जिथे शिकण्याची इच्छा आहे, आणखी प्रामाणिक इच्छा आहे, आणि त्यासाठी सगळं काही सोडायला जो तयार आहे, स्वतःचा काही हट्ट नाही, आग्रह नाही, ज्ञानासाठी जे लागेल ते करायला मी तयार.
प्रणिपाते, पूर्णपणे प्रणिपात. शंकराचार्य म्हणतात प्रकर्षेण नीचैहि पतनम प्राणिपात प्रणिपात दीर्घ नमस्कार. लोटांगणात पूर्णपणे वाकून. आणि तेन कथम बंध कथम मोक्ष का विद्या का च अविद्या इति परिप्रश्ने. मग त्यांनी काय प्रश्न विचारले पाहिजे की विद्या काय अविद्या काय, आध्यात्मिक प्रश्न. लोक संतांकडे जाऊन लौकिक प्रश्न विचारतात. गुरुजी म्हणत होते कोणी मला विचारलं की माझ्याकडे चोरी झाली, आता ते सामान कुठे आहे गुरुजी सांगा. गुरुजी म्हणाले ते चोराकडे आहे. बरोबर, उत्तर बरोबर आहे, चोराकडे. प्रश्न असे विचारतात. सून ठीक, मुलाबद्दल, नवरा बायको, प्रपंच. आणि म्हणे मग कुठे जाऊ आम्ही आता, आम्हाला एकच आधार आहे, तुझं विण आधार. ठीक आहे, ते विचारा, पण मुख्य प्रयोजन काय आहे सद्गुरूंचं. आत्म्याबद्दल विचारा. कोणी आत्मा वगैरे काही विचारत नाही. बिझनेसमध्ये लॉस झालाय, कसं काय, कमतरता पूर्ण करावी हे सांगा. की मंत्र आहे का, काही टोटके म्हणतात त्याला, काय तोडगा. हा, तर लौकिक याच्यामध्ये. पण इथे परिप्रश्न म्हणजे असे प्रश्न. मुक्ती कशी मिळेल, तत्व म्हणजे काय, माया म्हणजे काय वगैरे. परिप्रश्नेन सेवया, सेवा सुद्धा केली पाहिजे. एवं आदिना प्रश्रयेण आवर्जिता आचार्य उपदेशन. याप्रमाणे जेव्हा आचार्य सेवा आणखी विनय प्रश्न याच्याद्वारे प्रसन्न होतात तेव्हा उपदेशंती. उपदेशंती म्हणजे कथयिष्यंती, ते उपदेश करतील. आता त्यांनी उपदेश केला, आता काय उपदेश केला, म्हणजे आत्म्याचा उपदेश. आत्म्या म्हणजे काय, आणि आत्मज्ञान झाल्यावर त्याची दृष्टी कशी असेल त्याचं वर्णन 35व्या मध्ये काल आपण पाहिलं की संपूर्ण जगाचा अधिष्ठान आत्मा आहे हे त्याला कळेल. सगळं जग कुठे भासत आहे, दिसत आहे आत्म्यामध्ये. आणि ते एक आणखी शब्द हळूशी टाकलाय भगवंतांनी, मयी असते. मयी, मयी म्हणजे माझ्यामध्ये. तो साधक काय पाहिजे की सगळं जग कुठे स्थित आहे, भगवंतामध्ये. तर आता इथे 2 अधिष्ठान झाले. अशेषेण द्रक्षसी आत्मनी. आत्मनी म्हणजे आत्म्यामध्ये. काल आपण पाहिलं संपूर्ण जग कुठे दिसत आहे, आत्म्यामध्ये. तर ठीक आहे, आत्मा अधिष्ठान झाला. आणि मग हळूशी देव म्हणतात माझ्यामध्ये सुद्धा जग दिसत आहे. तर आता 2 झाले ना, आत्म्यामध्ये जग आहे की भगवंतामध्ये, दोन्ही इथे दिलेलं आहे. तर आता 2 अधिष्ठान आहे का, तर याचाच अर्थ होऊ शकतो की आत्मा म्हणजेच भगवंत. आता गणितासारखं करा, पूर्ण जग आत्म्यामध्ये, पूर्ण जग माझ्यामध्ये. तर डावी साईड कॉमन आहे, जग. अधिष्ठान तुम्ही आत्मा म्हणताय जगाचं, दुसऱ्या ह्याच्यात जगाचं अधिष्ठान मी, म्हणजे मी इज इक्वल टू आत्मा. म्हणजे भगवंत आणखीन आत्मा. काल तुम्ही म्हणत ना तत्वमसी, हे तत्वमसी. सुरुवातीला आपण काय म्हणतो, जग कुठे आहे, तर आपण काय म्हणतो जग जगामध्ये. नाही, जगाचं अजून काही अधिष्ठान आहे असं काही
दिसत नाही किंवा वाटत नाही, पण खूप विचार केल्यावर आपल्याला कळतं की कार्य जे आहे ते कारणामध्ये असतं. मातीचं मडकं कुठे स्थित आहे? मी जर त्याला टेबलावर ठेवलं तर कोणी म्हणेल टेबलावर घट आहे, पण हे चुकीचं उत्तर आहे. घट कुठे आहे? मातीमध्ये. टेबल असेल आणि माती नसेल तर घट राहील का? अरे असं तर कधी विचार केला? घट कशामध्ये स्थित आहे? टेबलावर, मंचवर की मातीमध्ये? तर मातीमध्ये घट स्थित आहे आणि तो घटाचा जो आकार आहे तो आपण कुठे ठेवला आहे? तो मंचावर. पण खरोखर घटाचा अधिष्ठान टेबल नाही आहे, माती आहे. कारण माती काढल्यावर घटाचं अस्तित्व राहणार नाही. तर घट जसं मातीमध्ये आहे त्याप्रमाणे जग ईश्वरामध्ये आहे असं. आणि त्या ईश्वराचं जर अनुसंधान जर केलं, अनुसंधान म्हणजे शोध, तर शोध केल्यावर हे दिसून येईल की तो ईश्वर आत्म्यापासून वेगळा कुठेतरी नाही. म्हणून आपण व्यवहारामध्ये, समाजामध्ये लोक नंतर आत्मा ही परमात्मा आहे कसे सांगतो? आत्मा म्हणजे चैतन्य. हे पण आपण ईश्वराला काय म्हणतो? जड म्हणतो की चैतन्य? चेतन आहे. आणि आत्मा कसा आहे? चेतन आहे. तर ईश्वर इक्वल टू चेतन झाला. तर दोन्ही वाक्यांचा एकच अर्थ आहे. आत्म्यामध्ये जग असं म्हणा किंवा देवामध्ये जग म्हणा. म्हणजे शंकराचार्य छान म्हणतात, क्षेत्रज्ञ ईश्वर एकत्वम सर्व उपनिषद प्रसिद्धम. गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की हे शरीर क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ तो जो जीवात्मा आहे किंवा आत्मा आहे तो क्षेत्रज्ञ आहे. म्हणजे मी जो या शरीराला जाणतो. अच्छा, तर म्हणजे शरीर दृश्य झाला आणखी मी जाणणार, मी क्षेत्रज्ञ झालो. आणि दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात की क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी. तो जो क्षेत्रज्ञ आहे तो सुद्धा मीच आहे. म्हणजे काय? आपल्याला वाटतं मी शरीराला जाणणार, देव म्हणतो मी जाणणार. म्हणजे जाणणारा कोण झाला? दोन्ही एकच झाले ना, कारण दोन तर बसलेले नाही. याच्यावर बारीकी बारीक सगळ्या गोष्टी. यालाच तत्व असे म्हणलेलं आहे. तो आणि तू, ते आणि तू एक आहे. पण सोपं जर समजायचं असेल तर भगवंतामध्ये जग आहे. हे जरा सोपं आहे. भगवंत अधिष्ठान आहे, आधार आहे, त्याच्यामध्ये जग आहे आणि मी जगामध्ये आहे. आपण असं म्हणतो मी जगामध्ये आहे. काल तुम्हाला सांगितलं ही चुकीची धारणा आहे. जग माझ्यामध्ये आहे. स्वप्न तुमच्यात आहे की तुम्ही स्वप्नात आहात? उत्तर काय? मी स्वप्नात आहे की स्वप्न माझ्यात आहे? वाटतं असं की मी स्वप्नात आहे. काल सांगितलं. पण मी परत विचारलं कारण 24 तास झाले बहुतेक परत तेच उत्तर येऊ शकतं. पण ठीक आहे. पण परत 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 तुम्ही वेदांत ऐका तर ते कळेल. तसं आपल्याला वाटतं स्वप्नामध्ये मी गेलेलो आहे, जाग झाल्यावर कळते पूर्ण स्वप्न माझ्यामध्ये. त्याचप्रमाणे अज्ञान अवस्थेमध्ये तर हेच आहे. जगामध्ये अनेक लोक आहे, मी त्याच्यापैकी एक आहे. जग अधिष्ठान आहे आणि मी त्याच्यात आश्रित आहे. आणि वेदांत एकदम उलट म्हणतं, तुम्ही जगाचे आश्रय आहात. तुमच्यामुळे जगाचा अनुभव होत आहे.
पहा, जर आत्मदेव नसते तर मला अनुभव झाला असता का? आत्मचैतन्य नसता तर डोळ्यांमध्ये चेतना आली असते का? तर जगत आहे हे अस्तित्व कोण सिद्ध करत आहे? मी. माझ्यामुळे जगताचा अनुभव आहे, जगामुळे मी नाही आहे. वेदांतामध्ये काय सगळं उलटच आहे. आतापर्यंत जे आपण समजलेलं आहे आपल्याबद्दल, जे काही पहिल्याच वर्गामध्ये सांगतात, तुम्ही शरीर नाही. अच्छा, जर इथे सुद्धा आल्यावर आम्ही जर हेच सगळं सांगितलं की आजपासून तुम्ही स्वतःला शरीर माना आणि खूप खा प्या, तर मग इथे यायची गरज आहे का? कारण या ज्ञानाबद्दल तर आपण सगळेजण खूप एक्सपर्ट आहोत, आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. त्याचे गुरु आहोत. तर मग वेदांत जे आधी आपल्याला माहित आहे, जे मान्य केलेलं आहे, तेच जर इथे शिकवलं तर गरज काय? आजपासून तुम्ही सगळेजण आपल्याला मनुष्य माना. आता हे तर म्हणून जे सत्य आहे ते, आता विज्ञान सुद्धा जे सत्य आहे ते सांगतात, नाही की नाही? विज्ञानही हेच सांगेल की पहा, सूर्य कसा फिरतो हे सत्य आहे, ते दिसतच आहे. तर इथे म्हणतात की अधिष्ठान आत्मचैतन्य आहे, तो आत्मचैतन्य ईश्वर आहे. त्या चैतन्यामध्ये सगळं काही भासत आहे, दिसत आहे. हे त्याचं काय म्हणजे ज्ञान. ही ज्ञानाची दृष्टी. उलट गई मेरी नयन पुतरिया, उलटच दिसायला जे आतापर्यंत दिसत. आता म्हणे हे ज्ञान जे आहे, अच्छा, हे ज्ञान झाल्यावर मोह परत येत नाही. परतोनी अज्ञान न ये घरा, समाधी साधन संजीवन नाम, त्याच्यावर आहे ना. परत अज्ञान येत नाही. उजेडाच्या ठिकाणी अंधकार येऊ शकत नाही. न मोह, यद ज्ञात्वा यद ज्ञात्वा न पुनर्. अच्छा, आता किंच एतस्य ज्ञानस्य महात्म्यम, या ज्ञानाचं महात्म्य काय आहे? तर पुढे म्हणतात की हे ज्ञान एका पापी माणसाला सुद्धा होऊ शकतं. असं काय आहे? फार चांगली बातमी. पापी माणूस सुद्धा या ज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. जसं भक्ती जे कोणी सुद्धा करू शकते नाही. भक्ती सगळ्यांना करू शकतात. सगळ्यांना प्रेम नावाची एक वस्तू दिली आहे. भगवंताशी प्रेम करू शकतो. त्याप्रमाणे भगवान आपल्याला बुद्धी नावाची एक गोष्ट दिली, तर विचार करू शकतो. जर त्याने निश्चय केला की मला बदलायचं आहे जीवन, विचार करू शकतो. म्हणून ते काय म्हणतात, अपिच्छेद. छेद म्हणजे जर तू मोठा पापी असेल, तू पाप्यांहून अत्यंत पापी असेल. इथे बा अनेक वचन, सर्वेभ्य पापेभ्य पापकृत्तम, म्हणजे तेव्हा पापकृत म्हणजे पाप करणारा, पापकृत्तर म्हणजे जास्त पाप करणार, आणि पापकृत्तम म्हणजे खूप बढिया छान मस्त. हा, मराठीमध्ये सुपरलेटिव्हला काय म्हणतात? नाही, तरतम भाव. चला ठीक आहे, तरतम. तम भाव असं नाही म्हणत सुपरलेटिव्ह, तरतमच भाव आहे. पापकृत्तम, अतिशयेन पापकृत इथे म्हणतात. सगळ्यात जास्त ज्यांनी पाप केले आहे, पाप करण्यामध्ये जो एक्सपर्ट आहे, कुशल आहे, सर्वेभ्य पापकृत, त्याला म्हणतात पापी शिरोमणी. असा जरी तू असला तरी अपिच्छेद असली.
हा हत्या करणं हे श्रेष्ठ सगळ्यात श्रेष्ठ पाप. श्रेष्ठ पाप नाही, श्रेष्ठ नाही लावू शकत. सगळ्यात आता ते जरा सांगणार का की असं नाही सांगू शकत. हा त्यांनी अनेक पाप केले होते पण जीवन बदलला त्यांचं बदललं. नाही त्यांचा प्रश्न असा आहे सगळ्यात घातक पाप नीच पाप. हत्या करणं मारणं पाप आहे असं नाही म्हणू शकत. जर तुम्ही देशासाठी धर्मासाठी मारत आहे तर ते मारणं म्हणून संदर्भ काय प्रसंग काय त्याच्यावरून ते ठरेल. म्हणून आपल्या इथे हिंदू धर्मामध्ये अशी परिभाषा नाही की खोटं बोलणं पाप, कधी खोटं बोलणं पुण्य होऊन जातं आहे ना. तर ते पाहावं लागेल. तर सगळ्यात आता घातक पाप सगळ्यात त्याला हत्या म्हणू शकता, काही चोरी. आता याचं काही एक असं नाही सांगू शकत, जनरल असं नाही सांगू शकत की याला म्हणून हे सगळ्यात घातक पाप आहे. आता आतताई म्हटलेलं आहे 6 पाप जो करतो तो आतताई, तर ते सगळ्यात नीच आहे असं म्हणू शकतो. पत्नीचं हरण करत आहे, जमीन जायदाद हडप हे करत आहे, बळकाव पहिल्या अर्जाला किंवा आग लावत आहे, विष देत आहे, सगळेच पाप आहे. आता कोणचं कमी आणि कोणचं जास्त आहे म्हणून इथे शंकराचार्याने सुद्धा असं काही लिहिलं नाही. सगळ्यात पापींमध्ये जर तू सगळ्यात मोठा पापी असेल तरी सर्वं ज्ञान प्रवेनैव वृजिनं संतरिष्यसि. म्हणे सगळे कोणी जर पापी असते तर ज्ञानरूपी होडीमध्ये बसून तू पलीकडे जाऊ शकतो. वृजिनम, वृजिनम म्हणजे वृजन अर्णवम, अर्णव म्हणजे समुद्र. पापरूपी समुद्राच्या पलीकडे तू जाऊ शकतो. कशाच्या द्वारे? ज्ञानाच्या द्वारे. तर ज्ञान रूपी नौका आहे. काल सांगितलं होतं नौका अशी वस्तू आहे नौकेमध्ये एक मुंगी सुद्धा बसू शकते, मोठा माणूस सुद्धा बसू शकतो, छोटी माशी सुद्धा बसू शकते. त्याचप्रमाणे ज्ञान एक आधी श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलेला आहे क्षिप्रम भवति धर्मात्मा साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होत. जर तू निश्चय केला की मला बदलायचं आहे तर देव म्हणतो तुला लगेच काय म्हणतो? धर्मात्मा, पापात्मा, पुण्यात्मा. ज्या क्षणी तो निश्चय केला त्या क्षणापासूनच तुझ्यामध्ये बदल. देव इथे काय म्हणत आहे की मी तुझं मागचा इतिहास नाही, तो आत्ता आलाय ना बस ठीक आहे. हिंदीमध्ये म्हणतात ना जग जागे तब सवेगा, ते आहे. आता वाल्मिकी ऋषी जर मागचाच इतिहास जर बघत राहिले असते भगवान तर त्यांना महर्षी कसं म्हटलं असतं? राम हो रामनामानेच एवढी शुद्धी झाली त्यांच्यामध्ये की जे डाकू होते ज्याला राम म्हणता येत नव्हतं त्यांनी रामायण लिहिलं 24,000 बदल झाला की अजामिळ आहे, व्याध गणिका गज अजामिळ साक निगमनी और अधम अनेक तारे. तर इथे म्हणतात ज्याप्रमाणे नामाने भक्तीने तुम्ही पलीकडे जाऊ शकता त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने. इथे ज्ञानाचं प्रकार आहे. आत्मज्ञान झालं तर काय होईल? पापीच समाप्त होईल. मी पापी आहे ही वृत्तीच संपली, मी जीव आहे ही वृत्तीच संपली.
जीवाचेच नाव आहे ना, पापी, पुण्यात्मा, धर्मात्मा, महात्मा. जेव्हा त्याला ज्ञान होईल तेव्हा काय कळेल की मी जीवच नाहीये, चैतन्य आहे मी. तर मग काय, बीजच जर संपून गेलं, पुढे लिहिलं म्हणून तो काय मुक्त होतो. म्हणून तो पापी असेल तरी एक काळ होता तेव्हा मी स्वतःला करता भोगता मानत होतो, पण आता जेव्हा मी विचार केला की मी खरोखर करता आहे का, कळेल की नाही. हे पहा, आपण गंगेमध्ये स्नान करतो तर पापापासून मुक्त होतो, पण मी पापी आहे ही वृत्ती राहते. जेवढे उपाय आहे त्याच्यामध्ये काय वरवरचे, मूळ त्या कारणाला कोणी टच नाही करत. उपास करा, हे करा, ते करा, मी जीव आहे ही वृत्ती तर राहतेच ना. नाहम जीवो परात्मेति ज्ञातश्चेत निर्वयो भवे. आत्मबोधामध्ये शंकराचार्य म्हणतात की या ज्ञानामुळे काय होतं, नाहम जीव, मी जीव नाहीये, मी परात्मा आहे. आणि जेव्हा हे ज्ञान होतं तेव्हा ज्ञातश्चेत निर्भयो भवे, तो निर्भय होतो. जोपर्यंत मी स्वतःला पापी पुण्यात्मा मानत आहे, केव्हाही मी पडू शकतो, केव्हाही माझं पतन होऊ शकतो. पण त्या उंचीवर जर मी पोहोचलो तर मग तिथे पाप पुण्य नाहीये. आत्मा स्पृणते किंवा गहम पापमकर्वमिति, उपनिषदामध्ये श्रुती आली. आत्मज्ञानानंतर त्याला हे नाही वाटत की मी एवढे पाप केले, एवढे पुण्य केले, किती मी चांगले काम केले. अरे ते सगळं चुकीचं होतं. जसं स्वप्नामध्ये तुम्ही हत्या केली, स्वप्नामध्ये चोरी केली, स्वप्नामध्ये खोटं बोलला, सगळं काही केलं होतं, आणि स्वप्नामध्ये दान पुण्यही केलं, गंगेमध्ये स्नानही केलं. जागा झाल्यावर काय कळलं, अरे ते दोन्ही सत्य नाही, वेगळाच. लक्षात तरी राहायला, पण ते पुण्य नाही मिळणार. मी न तर दान देणार आहे ना मी मारणार आहे. तेव्हा आपण जागा होतो तेव्हा काय कळतं, ते नुसतं आभास होतं, खोटं होतं. पण स्वप्नामध्ये जर तुम्हाला सांगितलं की तू जे हे करत आहे ते मिथ्या आहे, कळेल का, मानेल का तो? सध्या आपली स्थिती अशीच आहे. हे जागृत जरी मिथ्या असेल तरी अज्ञानाचं एवढं थळ आहे की हे मिथ्या आहे हे स्वीकार करण्यास तयार नाही. आपली बुद्धी एवढी सत्य बुद्धी शरीरामध्ये, जगामध्ये. पण ते काय हळूहळू ऐकता 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 ते होतं. एका दिवसात अनेक जन्म संप्राप्त, अनेक जन्म संसिद्ध ततो यात्रा. अनेक लोकांना स्वप्नामध्ये एवढी सत्यबुद्धी होती की जागृत मध्ये आल्यावर सुद्धा त्याला स्वप्नच खरं वाटतं, स्वप्नच त्यालाच जास्त महत्व आहे. राजा हरिश्चंद्राने ते स्वप्नात दिलेलं तो सत्यवादी. म्हणजे तिथे पॉइंट दुसरा आहे की तो एवढा प्रामाणिक आहे की जर स्वप्नामध्ये सुद्धा मी दान दिलं तर जागृत मध्ये काय हा स्वप्नामधून दृष्टांत झाला. हा ते प्रश्न आहे तो. तर भगवंत कृपा करून तसं ते करू शकतो. पण आता अगदी वेदांताच्या दृष्टीने जर बघितलं तर कधी कधी स्वप्न खरे होतात असं नाही, पण सगळेच स्वप्न खरे नाहीये. सगळेच आपलंच भ्रमच असू शकतो. हा टॅली होतात. आता त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की जेव्हा समष्टी मनाशी आपलं मन एक रूप होतं तेव्हा जे भविष्यात घडणारी घटना आहे ती आपल्याला दिसते. कारण समष्टी मन म्हणजे देवाचं मन.
आणि देवासाठी भूत भविष्य काही नाही, त्याला सगळं माहीत आहे. तर त्या जरा विचार करा, त्याच्या मनाशी आपलं मन एकरूप झालं तर पुढचं सगळं काही आपल्याला दिसतं. म्हणून असं स्वप्न कधी सत्य होतं. आपलं स्वप्न दुसऱ्याला तर काही कळणार नाही. हो, विश्वामित्रांना कसं काय कळलं की आणि जगाला असं स्वप्न दान मागायला गेलं. एक असतं योगज प्रत्यक्ष, 3 प्रकारचे प्रत्यक्ष सांगितले. बाह्य प्रत्यक्ष, अंतरप्रत्यक्ष, योगज प्रत्यक्ष. जे योगी लोक असतात त्यांना ही सिद्धी मिळते की ते दुसऱ्याचं मन जाणू शकतात. त्याला म्हणतात योगज प्रत्यक्ष. विश्वामित्र फार मोठे योगी होते. भरपूर आहे विचार. योगेने जायचं. लोकांच्या मनाचं कळतं ना त्या योगी लोकांना. एक स्वामीजी गेले एक सत्संगासाठी. थंडीचे दिवस होते आणि त्यांचे प्रवचन चालू आहे, पण त्यांच्या मनामध्ये विचार आला की आंबा खायला मिळेल तर किती छान. असेच एक विचार. तर ते जे प्रवचन करणारे होते ते म्हणाले, लोक प्रवचनामध्ये येतात पण आंबा खाण्याची इच्छा घेऊन येतात. एकदम त्यांनी त्यांचं मन असं असतं. पण असं होतं ना, आमच्या मनातल्या प्रश्न येतात त्यांची उत्तर हा ते येतात. असं तर आपल्या याच्यापर्यंत खूपदा असं होतं. योगायोग होऊन जातो. तर इथे वेदांतात आहे स्वप्न उदाहरण दिलेलं आहे. स्वप्नाच्या द्वारे वेदांत हे सिद्ध करतं की जसं स्वप्न दिसतं पण ते नुसतं एक आभास मिथ्या असतं, त्याचप्रमाणे हे जग सुद्धा स्वप्नाप्रमाणे. संसार स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादि संकुलः स्वकाले सत्यवत् भाति प्रबोधे सती असद्भवे. म्हणे हे जग स्वप्नाप्रमाणे. इथे जसे रागद्वेष आपण अनुभव करतो स्वप्नामध्ये सुद्धा करतो. इथे जसं आपल्याला दिसतं अगदी एक्झॅक्टली तसं दिसतं. बरीच काही साम्यता आहे. जसं स्वप्नामधून बाहेर आल्यावर नुसती स्मृती राहते, त्याचप्रमाणे जे अनुभव आपण केलेले आता ते अनुभव काय स्मृती रूप आहे. लोक म्हणतात ना लहानपण काय स्वप्नाप्रमाणे होतं. लोक म्हणतात शंकरांनी पार्वतीला उपदेश केलाय. म्हणे उमा कहो मैं अनुभव अपना. शंकर म्हणतो माझा अनुभव काय, सत हरी भजन जगत सब सपना. एक सत भगवंत आहे, बाकी सगळं त्याच्यावर दिसणारं प्रपंच स्वप्न आहे. तर इथे विषय काय चालू आहे की जोपर्यंत आपण त्या स्वप्नामध्ये तोपर्यंत आपण आपल्याला जे काही मानत आहे खरं वाटतं, पण तेच खरं नसतं. प्लेन बदलला म्हणजे पातळी बदलली एक वेगळीच दृष्टी. त्याचप्रमाणे अज्ञानामध्ये जे आपण आज आपल्याला मानत आहोत, अज्ञान अवस्थेमध्ये जे आपली ओळख आज आहे, ज्ञान अवस्थेमध्ये ती सगळी ओळख चुकीची सिद्ध होते. एक नवीन आपलीच ओळख आपल्याला. म्हणून समर्थ रामदास म्हणतात ना, किती वर्ष जन्मानंतर मी आज मला पाहत आहे. तर इथे म्हणून म्हटलेलं आहे की ठीक आहे त्यांनी पाप वगैरे केले असतील, पण पुण्य विवर्जित पंथ. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम. चिदानंद रूप शिवो. त्याच्यावर सगळ्यांचाच निषेध केला आहे. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष न गुरु न शिष्य. आता वेदांतामध्येच असा गुरु आहे जो सांगतो की मी गुरु नाही, तू शिष्य नाही. आपण दोघं कोण आहोत, एक चैतन्य. फक्त हे ज्ञान होईपर्यंत एक विभागणी केली, पण हे
शेवटचं सत्य नाहीये. शेवटचं सत्य एकच आहे. स्वतः गुरु म्हणतो पहा. जगामध्ये असं होईल का? कधीच नाही. मुक्तीर्न बंध. आता हेही आहे. अज्ञान अवस्थेमध्ये आपल्याला वाटतं मी बंधनामध्ये आहे, ज्ञान झाल्यावर मला मुक्ती मिळेल, हे चुकीची धारणा आहे. वेदांताच्या दृष्टीने काय, तुम्ही आधीच मुक्त आहात, तुम्हाला असं वाटत आहे की तुम्ही बंधनामध्ये आहात. ज्ञान झाल्यावर कळेल की मी कधी बंधनात नव्हतोच. परत स्वप्नामध्ये मी तुरुंगात आहे, आणि जाग झाल्यावर मला काय असं ज्ञान मिळेल की मी तुरुंगात होतो आणि आता मुक्त झालो. काय ज्ञान होईल की मी कधीच नव्हतो, नुसतं असं वाटत आवाज. जर ते जादूगार खोटं खोटं असं बांधतात त्या दोरीने, आणि असं ओढलं की काहीच नाही, ते बंधन नव्हतंच. तर अज्ञान अवस्थेमध्ये जे काही आपल्याला दिसत आहे, ज्ञानावस्थेमध्ये वेगळंच आपल्याला कळतं. म्हणून वेदांत असं नाही म्हणत सर्वोच्च दृष्टीने जेव्हा म्हणतात की आता तुम्ही अज्ञानी आहे मग ज्ञानी व्हाल, म्हणे तुम्ही नेहमीच ज्ञानी आहात, फक्त तुम्हाला माहित नाही असं आहे. पुढे पाहू. तर इथे नुसतं हे म्हटलेलं आहे की ज्ञानाच्या नौकेमध्ये बसला तर तुम्ही जे काही असाल त्याच्या पलीकडे जा. आणि ते म्हणून पुढे म्हणतात ज्ञानम कथम नाशयति पापम. ज्ञानाने पाप कसे नष्ट होतात त्याचे उदाहरण दिले. काय उदाहरण आहे ते पहा. यथेंधांसि समिद्धोग्नि भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा यथेंधांसि समिद्धोग्नि कुरुते तथा. म्हणे यथा ज्याप्रमाणे समिद्ध अग्नी, इंधांसी समिद्ध अग्नी, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी, इंधन त्याच्यावर टाकलेलं आहे, प्रदीप्त झालेला आहे, ज्वाला निघते, त्याच्यामध्ये जे काही आपण टाकतो ते काय भस्मीभूत होतात, राख होतात. त्याचप्रमाणे ज्ञानाग्नी, ज्ञानाला अग्नीची उपमा, त्याचप्रमाणे ज्ञानाग्नीमध्ये सगळे कर्म भस्मीभूत होतात, सगळे कर्म समाप्त होतात. म्हणे असं काम होतं, असं काम होतं. आत्मज्ञान झाल्यावर सगळे कर्म जळून जातील असं काम. तर म्हणे निर्बीजम करोती, कर्ता भाव. परत तुम्हाला लक्षात, अज्ञानामुळे कर्ता भाव आहे, ज्ञान झाल्याबरोबर कर्ता भाव शून्य झाला. तर त्याला आपण म्हणू कर्माचं बीज जे आहे ते जळून गेलं. म्हणून शंकराचार्य म्हणतात निर्बीजी करोती. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, जळूनी. आहे ना, तेच महाराज तेच बीज जळून. तर म्हणे सगळे कर्म म्हणजे आता जे संचित जे आहे ते सगळे आता समाप्त झाले. कारण आता कर्ताच उरला नाही तर मग काय, कर्ताच उरला नाही तर मागचे पुढचे कर्म कोण भोगेल.
याचं उदाहरण छान दिलेलं आहे. जसं कोणी अपराधी आहे, गुन्हेगार, त्याला काय झाली, शिक्षा झाली, तुरुंगात आहे, आणि त्याला सांगितलं तुला 10 वर्ष आता या कैदेत राहायचं. ठीक आहे, आता 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष झाले आणि त्या तुरुंगामध्ये त्याचं मरण झालं, मेला. आता जे उरलेले 6 वर्ष आहे त्याची शिक्षा त्याला मिळेल का नाही? आता लोक म्हणतील फाईल क्लोज, कारण ती व्यक्तीच नाही तर आता कोण भोगेल. उदाहरण. त्याचप्रमाणे अहम करता, अहम जीव, जीवच नाही तर मग काय, सगळे कर्म म्हणजे आगामी कर्म तर होणारच नाही आणि मागचे जे कर्म आहेत तेही आता भोगणार. म्हणून ते म्हणतात की सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, अतीत अनेक जन्मकृतानी सर्वाणी भस्मसात कुरुते. शंकराचार्य असं आहे. म्हणून इथे आता भगवंत म्हणतात, म्हणून मी म्हणत आहे की ज्ञानापेक्षा पवित्र वस्तू नाही. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते कालेनात्मनि विन्दति. ते म्हणतात की नहि ज्ञानेन सदृशम, ज्ञानासारखं पवित्र कोणी दुसरी कोणची साधना नाही, वस्तू नाही, काही नाही. ज्ञानासारखे पवित्र या जगात दुसरे काही. याचा उलट जर केलं तर अज्ञानासारखं अपवित्र केलं. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे स्वतःला अज्ञानी मानणं सगळ्यात मोठी चूक आहे, अपवित्रता आहे, पाप आहे. तर ज्ञानापेक्षा काही पडतं, कारण ज्ञानाच्या द्वारे नुसतं पापच संपत नाही तर पापीच संपून जातो. म्हणून त्याला पवित्र म्हटलं. आणखीन आता हे ज्ञान केव्हा होतं ते छान म्हणतात, तत्स्वयं योग संसिद्ध. योगेन, कर्मयोगेन, समाधियोगेन च संसिद्धं संस्कृतः योग्यताम आपन्न मुमुक्षु. फार छान म्हटलं की या ज्ञानाची सिद्धी केव्हा होते तर म्हणे असं आहे, योगाच्या द्वारे तो सिद्ध होतो. आणि ते योग म्हणजे लक्षात घ्या, कर्मयोगेन, समाधियोगेन च. समाधी म्हणजे ज्ञानयोग. तर आधी तो कर्मयोग करेल, कर्मयोगाने आपल्या मनाला तयार करेल आणि मग तयार मनाने तो आत्मश्रवण करेल, आत्म्याचं गुरुकडे जाऊन. आणि जेव्हा श्रवण करेल मग तेव्हा तो संस्कृत होईल, पूर्णपणे शुद्ध होईल. आणि त्याला ज्ञान, योग्यता आपन्न मुमुक्षु, योग्यता त्याला मिळेल, मुक्तीची योग्यता. आणि मग तो साधना अजून करेल कालेन. मग काय होईल, आत्मनि विंदती, मग आत्म्याला प्राप्त. क्रम आहे म्हणजे कर्मयोग, मग गुरुपसदा, मग श्रवण मनन. आता ज्ञान तर त्याला होऊन जाईल जेव्हा तो श्रवण वगैरे करेल, पण अजून त्याला ते आत्मसात करण्यासाठी काही वेळ लागेल. कालेन आत्मनि आहे ना, जसं फळ असतं की नाही,
आता झाडाला फळ तर लागेल, पण आपण तोडून लगेच खात नाही का, अजून थोडंसं पिकले. ऋतू आहे फल हो काले ना. विवेक चुडावणीमध्ये व इतर ग्रंथांमध्ये फार छान लिहिलेलं आहे. 4 टप्प्यामध्ये माणूस प्रगती करतो. आचार्यात पादमेकम स्यात्. 1 क्वार्टर, 1 पाद म्हणजे 1 चरण. जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्याला 25% कळतं असं. आचार्यात पादमेकम. मग स्वमेधया दुसरं ते 25% ते आपण स्वतः जेव्हा मनन करतो परत, तर 1 पाद 1 चरण तेव्हा. मग पादम स ब्रह्मचारी भी. मग म्हणतात की 1 क्वार्टर म्हणजे 1 चरण 25%. जेव्हा आपण लोकांबरोबर चर्चा करतो असं म्हणतात, अजून सत्संग करतो, अजून लोकांबरोबर म्हणजे तिथे चर्चाच म्हणतो. काय म्हणून संवाद, स्वाध्याय. आणखीन मग 25% जे उरलेलं आहे कालेन, ते हळूहळू काळामध्ये आपोआप कळेल. 25% श्रवण, 25% स्वतः, 25% संवाद साधले. जे काय म्हणतात आपले सहपाठी. आणखी मग काले, इथे नुसतं लिहिलं आहे महता काले. हळूहळू आपोआप अनुभव करता करता त्या तो माणूस पिकतो, परिपक्वता त्याच्यामध्ये येते. एकदम पहिल्या दिवशीच किंवा 2-4 महिन्यात किंवा 2-4 वर्षात तो सिद्ध होतो असं. गुरुदेव खूप गंमत करायची. 2 वर्षात आमचा कोर्स असतो वेदांताचा. म्हणे एकदम असा नका समजू की आता तुम्ही कोर्स झाला एकदम सगळे सिद्ध झाला आहे सगळे. मी आता ब्रह्म साक्षात्कार. खरं म्हणजे बाहेर निघाल्यावर मग अजून जास्त काय समजतात. तिथे तर काय असतं, प्रोटेक्टेड असतं ना. जेव्हा जगामध्ये बाहेर जातो मग इंटरॅक्शन लोकांशी, मग ते ज्ञान अजून पण. आश्रमामध्ये काय सुरक्षित नुसते क्लासेस होत आहेत, आपल्याला वाटतं आपल्याला सगळं. पण खरी परीक्षा केव्हा आहे, जेव्हा बाहेर गेलं. तिथे तर सगळं मिळतं, आयतं खायला प्यायला. मग बाहेर गेल्यावर ब्रह्मचार्य जा, 1 खोली तिथे राहा, स्वयंपाक कर. मग खरी परीक्षा. काले ना म्हणजे हळूहळू हिंदी म्हणतात धक्के खाता है, धक्के. स्वामींनी जसे 4% सांगितले तसे मार्ग पण ना, पिपलिका मार्ग आहे. विहंगम मार्ग आणि पिपिलिका मार्ग. पिपिलिका म्हणजे हळूहळू मुंगी चढ. विहंगम म्हणजे आकाश डायरेक्ट पक्षी जसे. विहंगम एक पथ आहे, पंथ आहे. एक मार्जारण मरकट. अच्छा, बरंच आहे. मार्कट एक मार्जार. एकामध्ये देवाला आपण पकडतो, दुसऱ्या वेळी देव आपल्याला पकडतो. असा एक मार्ग. म्हणजे माकडाचं जे पिल्लू आहे ते आईला जातं आहे की नाही, तर आपण आधी देवाला जातो. नाही, हे नंतरच आहे. मार्जर जी मांजर आहे
ती स्वतः त्या पिल्लूला इकडे. तर आधी साधक एकदम असं आहे, गुरुच त्याला आणि मग हळूहळू तो देवाची. तर एका म्हणतात प्रपत्ती, दुसऱ्या म्हणतात शरणागती. भक्ती मार्गामध्ये असे सांगितले. तसं आहे, प्रसंग आले आपले सांगतो. मेडिकल लेव्हलला ऍसिमिलेशन आहे. आपण जे अन्न खातो आत्मसात म्हणजे पचन, ते पचन, डायजेशन, आणि मग ते जेव्हा सगळ्या शरीराला ऍसिमिलेशन, तसं ही शेवटची स्टेज आहे. बरोबर, ऍसिमिलेशन. आता म्हणजे नुसतं बौद्धिक किंवा पौष्टिक ज्ञान नाही झालं, ते पूर्ण सिस्टम मध्ये असं पोपटपंचमी. हा शक्ती येते, म्हणजे पूर्ण ते अन्न एकरूप होऊन जातं देहाशी. त्याचप्रमाणे ज्ञान आणखी मी याच्यामध्ये गॅप नसतो. हे हळूहळू ते ज्ञान आणखी मी काय म्हणतोय एकरूप. म्हणून जे काही तो बोलतो ते उपदेश होऊन जातो. काय आहे? सहज बोलणे. हा, आता त्याला विचार करून वाचून हे नाही, ते जे बोलत आहे तेच काय आहे? उपदेश. पण सुरुवातीला तर काय, हा श्लोक सांगायचा आहे, असं करायचं आहे, हे करायचं, परत तयारी करायला. एकदा ते सिस्टम मध्ये आलं तर ते कालेन आत्मनि विंदती महता कालेन लभते. आता इथे म्हणतात की हे जे ज्ञान आहे, हे जर ज्ञान मिळवायचं असेल तर परत 3 गुण पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पर संयतेन्द्रियः, ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिं, चिरेणाधिगच्छति. श्रद्धावान् लभते ज्ञानं, इंद्रियः, ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिं, चिरेणाधिगच्छति. आता हा श्लोक तर खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे पहिला चरण श्रद्धावान लभते ज्ञान. तर जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान मिळतो. आता बा ऐकणारे अनेक आहे, पण सगळ्यांची श्रद्धा एकसारखी नसते, वेगवेगळी. जेवढी जास्त श्रद्धा तेवढं जास्त त्याला ग्रहण. श्रद्धावान, अच्छा इथे हे नाही दिलंय धनवान, बुद्धिवान लभते, धनवान लभते, शक्तिवान लभते, हे सगळं असेल, पण जर श्रद्धा नसेल तर न लभते. आणि श्रद्धा आहे आणि शक्ती नाहीये, धन नाहीये, तरी योग्यता आहे तुमच्या अधिकारी. म्हणून सगळ्यात महत्वाची जी वृत्ती किंवा गुण आहे श्रद्धा. श्रद्धा गेली की रस्ता बंद. श्रद्धेला टिकवून ठेवणं सगळ्यात गरजेचं आहे. म्हणून सारखं म्हटलं जातं अतूट श्रद्धा न तुटणारी श्रद्धा. श्रद्धा शब्दाचा अर्थ असतो श्रद्धा. श्रद्ध म्हणजे सत्य. सत्याला जे धारण करतं, जी वृत्ती धारण करते त्याला म्हणतात श्रद्धा. जर श्रद्धा असेल तर सत्य, वी कॅन होल्ड सत्य, सत्याला आपण पकडू शकतो. एक संत छान सांगायचे, म्हणजे श्रद्धा जणू काही आई आहे, तिचं बोट जर तुम्ही पकडलं तर ती तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाईल. श्रद्धेचं बोट सोडू नका. श्रद्धावान. विवेक चूडामणीमध्ये सगळे सद्गुण सांगितले, विवेक, वैराग्य, शम, दम वगैरे, आणि सगळ्यांची परिभाषा दिली एक एक श्लोकामध्ये. आणि श्रद्धेची परिभाषा करताना शंकराचार्य लिहितात,
यया वस्तुपलभ्यते, म्हणजे ही श्रद्धा जर असेल तर तुम्हाला वस्तू मिळेल. विवेक असेल तर मिळेल हे नाही लिहिलं. तितिक्षा असेल तर मिळेल हे नाही. श्रद्धा असेल तर जरूर मिळेल. याचा अर्थ असा आहे की जर श्रद्धा असेल तर आपोआप सगळे गुण येतील. श्रद्धा सगळ्या गुणांना घेऊन येते. आणि श्रद्धा कशामध्ये असायला पाहिजे? गुरुमध्ये, शास्त्रामध्ये. तर आपोआप जे काही ते सांगत आहे, जे काही ते लिहिलं आहे ते आपण स्वीकार करू ना. श्रद्धेची परिभाषा दिलेली आहे सत्यबुद्धी अवधारणा. सत्यबुद्धी अवधारणा म्हणजे जे काही सांगत आहे ते सत्य आहे, जरी मला समजत नसेल तरी. आज माझी एवढी काय काबिलियत, योग्यता, लायकी, तेवढी लायकी नाही तरी लायकी नाही आमची. योग्यता चांगला शब्द आहे. लायकी नाही म्हणजे अपमान होतो. अपमान त्याला आणखी अधिकारित्व नाही. अधिकारी तर श्रद्धा अशी वस्तू आहे ज्याच्याद्वारे आपण अधिकारी बनतो. सगळे गुण येतात. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. जे काही सांगत आहे ते एकदम बरोबर आहे. आपण कॉलेजमध्ये जातो तर आपण श्रद्धा घेऊनच जातो ना. जर त्या शिक्षकाने सांगितलं 2+2=4 तर आपण विचार हे कसं काय, असं का 2+2 10 का नाही. आपण स्वीकार करतो, मगच त्याला कळतं पुढे जाऊन. तर आधी श्रद्धा पाहिजे. आणि ज्याच्यावर आपण श्रद्धा केली त्या वस्तूवर, देवावर श्रद्धा केल्यावर ती वस्तू आपल्याला दिसायला लागते, म्हणजे अनुभवास येते. गुरुदेवांनी छान परिभाषा दिली. फेथ इज टू बिलीव्ह इन दॅट विच वी डोंट सी. श्रद्धा म्हणजे काय? अशा वस्तूवर विश्वास करणे जे मी पाहत नाही किंवा मला नाही. अँड द रिझल्ट ऑफ दिस फेथ इज यू विल सी व्हॉट यू हॅव बिलीव्ड. आणि या श्रद्धेचा परिणाम काय होईल की तुम्हाला ती वस्तू अनुभवास येईल ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा केली. आता लोक म्हणतात आधी आम्हाला देव दाखवा मग आम्ही विश्वास. हे वाक्य एकदमच चुकीचं आहे. जी वस्तू प्रत्यक्ष दिसते त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा की मी आहे, त्याच्यावर विश्वास काय ज्ञान आहे ना. तसं नाही माहित नाही कोण इथे बसलेलं आहे. तर देव दिसल्यावर मग काय विश्वास करायचा? हे असंच आहे की परीक्षेनंतर तुम्हाला काय मिळतं? रिझल्ट. आता कोणी म्हणेल आम्हाला आधी रिझल्ट द्या मग आम्ही परीक्षा. श्रद्धेचं परिणाम दर्शन आहे ना. दर्शनाचं मग काय? म्हणून हा भाव. तर श्रद्धावान. आता पाय इच्छा वेळेच्या मग आपल्याला संपायचं. श्रद्धावान लभते ज्ञान. अच्छा, श्रद्धा तर आहे, पण आता दुसरी योग्यता तत्पर. शंकराचार्य ते छान सांगतात की काही लोक श्रद्धाळूच आहे पण तत्पर मुळीच नाही. इथे फार छान लिहिलेलं आहे. श्रद्धाळुत्वे अपि भवति कश्चित् मंद प्रस्ताव. श्रद्धा आहे पण करत काही नाही, मंद प्रस्ताव. तर नुसती श्रद्धा ठेवण्याने काय होईल? ते श्रद्धा शुड बी ऍक्टिव्हेटेड. श्रद्धेप्रमाणे आता जे श्रद्धा तुम्ही केली आणि गुरुने सांगितलं हे करा ते करा तर केलं पाहिजे ना. त्याला म्हणतात तत्पर.
तर तत्पर गुरु उपासनादो अभियुक्त ज्ञानलब्धी उपाय. नुसतं गुरुमध्ये श्रद्धा आहे, पण गुरु जे सांगत आहे ते मुळीच करत नाही, तर त्या श्रद्धाची काय किंमत आहे? ते गुरुजी छान सांगतात. गुरुजी छान सांगतात, लोग गुरु को मानते लेकिन गुरु की नहीं मानते. गुरुजी 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 गुरुजीने सांगितलं हे जरा करा, तर नुसतं पूजाही करतील, फुलं वाहतील, पण जे सांगितलं ते नाही करत. तत्पर नाहीये, मंद प्रस्ताव. आणि तिसरं म्हणतात की इंद्रियांवर नियमन नाहीये, अजितेंद्रिय आहे, त्यामुळे त्याला सुद्धा ज्ञान होणार नाही. तर पहा किती योग्यता पाहिजे, हेही पाहिजे तेही पाहिजे, श्रद्धा पाहिजे, मग श्रद्धेनुसार क्रिया केली पाहिजे. आता मी खूप प्रेम करतो, तुमच्याशी प्रेम करतो, पण कधी चहा नाही पाहत आहे की नाही? श्रद्धा पुष्कळ आहे, पण काही क्रियांमध्ये त्याचं काय हे झालं पाहिजे ना, रूपांतरण. तत्पर आणि संयतेंद्रिय, एकदम इंद्रिया विचित्र आहे, तर मग काय त्याचं मन एकाग्र होणारच नाही. जरी श्रद्धा असेल तरी काय पाहिजे, कळतंय ना? आता हे तीन पाहिजे, आणि मग काय मिळेल? त्याला ज्ञान मिळेल. ज्ञानम लब्ध्वा. या तीन गोष्टी आपण जसं ऑफिसमध्ये जातो काही काम करण्यात, तर ते काय म्हणतात, सरकारी हा कागद आणा, तो कागद आणा, सगळे कागद जेव्हा होते मग तुमचं काय काम. हा, हे आहे पण ते नाहीये, ते आहे पण हे नाहीये. अमेरिकेचा विजा जर तुम्हाला मिळवायचा आहे तर तुम्हाला इतके कागद, एक कागद इथे रिजेक्ट. त्याचप्रमाणे इथे ही योग्यता आहे की हे होईल तर ज्ञान मिळेल. अच्छा, जर ज्ञान त्याला झालं तर मग काय? व्हॉट इज द रिझल्ट ऑफ ज्ञान? ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेणाधिगच्छति. ज्ञान झाल्याबरोबर त्याला अशी शांती मिळेल, शांती शांती. सगळं विक्षेप, सगळं दुःख निवृत्त. आणि जेव्हा अचिरेण, अचिरेण म्हणजे लवकरच, क्षिप्रम. परत स्वप्नाचं उदाहरण. स्वप्नामध्ये मला कोणी मारत आहे की त्रास देत आहे, हॉस्पिटलमध्ये मी आहे, स्वप्नामधून जागा झालो की शांती शांती, सुटलो रे. असंच आहे. ज्ञान झाल्यावर सगळ्या चुकीच्या समजुती संपल्या. अचिरेण, चिर म्हणजे काय? खूप म्हणतात चिरनिद्रा, चिरंजीवी. अचिरेण जसं डोळे उघडले की तुम्हाला दिसतं की त्या तुरंत लगेच होता. तर अचिरेणाधिगच्छति. आता इथे म्हणतात की काही लोक असे आहे त्यांना श्रद्धाच नाहीये, स्वतः अज्ञानी आहे. अज्ञान असेल तर कमी कमी श्रद्धा ठेवा ना. तर आता काही लोक स्वतः अज्ञानी, कोणी सांगितलं तर श्रद्धाही नाही ठेवत. म्हणजे मग यांची काय स्थिती होती? अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः अज्ञश्च श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. म्हणजे अज्ञानी आहे माणूस, आत्मज्ञान त्याला नाहीये,
त्याला ठीक आहे, आत्मज्ञान नाहीये तर ठीक आहे, सगळ्यांची अशी स्थिती आहे. पण मग काय केलं पाहिजे? कमीत कमी श्रद्धा ठेवा. तर हा श्रद्धाही नाही ठेवा. अज्ञश्च अश्रद्धदानश्च. अच्छा, श्रद्धा नाही येते ठीक आहे, पण याच्या उलट संशय आहे. श्रद्धा नसेल तरी एक वेळ चालेल, पण संशय हे जे सांगत आहे चुकीचं आहे. हे कसं काय होऊ शकतं? असं कसं होऊ शकतं? याला काय म्हणतात? संशय. संशयामुळे माणूस जो आहे काहीच करू शकत नाही. मराठीमध्ये एक नाटक आहे, संशय कल्लो. ते संशय खूप गमतीदार विनोदी नाटक आहे. संशयात्मा विनश्यते. आता विचार करा, मी नेहमी सांगतो तुम्हाला, एक दिवस तुम्ही संशयी बनून व्यवहार करा. जो कोणी समोर येईल त्याच्यावर संशय करा. तर तुम्ही कोणाशी बोलू नाही शकत, काही करू नाही शकत. हॉटेलमध्ये गेले ते संशय, माहित नाही काय नाही टाकलं, हरिओम मी जातो, खाणार नाही, तो बसमध्ये बसणार नाही, माहित नाही ड्रायव्हरला चालवता येतं. म्हणजे एक पाऊल तो येईल. कोणी आलाय भेटायला चांगल्या भावनेने आलाय, संशय, माहित नाही आज चोर तर नाही काय केला, तुम्ही बोलणार नाही त्याशी. म्हणजे पहा, संशय काय करतं? थांबवतो आपल्याला. श्रद्धेमुळे आपण प्रवृत्त होतो. आता इथे सगळेजण तुम्ही आला श्रद्धेमुळे, संशय असता तर झालं नसतं. संशय फार घातक आहे. म्हणजे व्यवहारामध्ये सुद्धा औषध त्याचा श्रद्धा करा. अज्ञश्च अश्रद्धदानश्च संशयात्मा विनश्यते. आणि मग ते म्हणतात न अयम लोक असते, त्याला या जगाचं सुख नाहीये. हे लोक त्याच्यासाठी नाहीये. हे लोक म्हणजे या जगातील सुख. आणि मग न पर, या लोकांचं सुख नाही. तर मग न सुखम संशयात्मा, म्हणजे त्याला कुठेच शांती मिळणार नाही. काही काही लोक असतात ना, शंका शंका, शंका शब्दाचा अर्थ केलेला आहे शम कृतंती ती शंका. शांतीला जे कापतं त्याला म्हणतात शंका. शंख आहे तो, हा तो शंखासूर आहे. आपण पण व्यवहारात शंकासूर म्हणतो. त्याला शंका वेगळं, शंख वेगळं ना. तो कृष्णाने मारला होता शंकासुराला, त्याच्यावरून ते पांचजन्य म्हणतो. त्याला शंख आहे. तर शंका, डाऊट. तर न पर, या लोकामध्ये, परलोकामध्ये कुठेच त्याला सुख मिळणार. म्हणून संशय सोडला पाहिजे. आता दोन्ही श्लोक शेवटचे. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय तस्मादज्ञानसम्भूतम् रुष्णं ज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योगम् आतिष्ठोत्तिष्ठ भारत. ते म्हणतात योग संन्यस्त कर्माणं. योगाच्या साह्याने तू काय कर? कर्माचा त्याग कर. आणि ते योग म्हणजे ज्ञानयोग. परमार्थ दर्शन लक्षणेन योग. योगाचं लक्षण काय? परमार्थ दर्शन, हेच लक्षण आहे. इथे योग म्हणजे कर्मयोग नाही, दुसरे योग नाही.
आत्ता ज्ञानामुळे जे आत्मदर्शन झालं त्याला तिथे योग म्हटलेलं आहे. आणि आता आपण पाहिलं ना, ज्ञान झाल्यावर काय होतं, सगळे कर्म जळून जातात, ते तिथे म्हटलेलं आहे. संन्यस्त कर्म, या योगाच्या द्वारे तू काय कर, ज्ञान योगाच्या द्वारे, आत्मदर्शनाच्या द्वारे सगळ्या कर्मांचा त्याग कर, म्हणजे कर्म सगळे सुटून जाते. आणि दुसरा शब्द काय लिहिला आहे, ज्ञान संच्छिन्न संशय. ज्ञानेन संच्छिन्न संशय, ज्ञानाच्या द्वारे काय कर, सगळ्या संशयाचा नाश. ज्ञानेन म्हणजे इथे लिहिलं आहे आत्म ईश्वर एकत्व दर्शन लक्षण. ज्ञानाचं स्वरूप काय, म्हणजे आत्मा आणि ईश्वर एक आहे, हे ज्ञानाचं लक्षण. हेच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे परम सत्य. आपण म्हणतो ना व्यवहार आणि परमार्थ, परम अर्थ, परम वस्तू. परम वस्तू म्हणजे जीवन ईश्वर दोन्ही एक आहे शेवटी. तर असं हे एकत्व दर्शन आहे. हे जेव्हा होतं माणसाला, संशय सगळे काय फिटून, संशय नसतं. हे बघ, तोपर्यंत नीट ज्ञान होत नाही तोपर्यंत संशय असतो. अनेक वेळा शंका आहे, पण एकदा ज्ञान झालं नीट की मग ज्ञानेन संच्छिन्न संशय. उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. आतापर्यंत अनेक संशय होते, मी जीव आहे की मी आत्मा आहे की मी शरीर आहे, जगत काय आहे, हजारो प्रश्न. प्रारब्ध कर्म काय, संचित कर्म काय, आगामी काय आहे, सगळे प्रश्न. जसा अंधारामध्ये आपण जातो तर चाच पडत जातो, माहित नाही काय पडेल, काय दिसेल, कुठे पडेल. पण एकदा सूर्य उदय झाला, उगवला की मग सगळं स्पष्टम भाती. त्याप्रमाणे ज्ञान संचिन्न संशय. आणि आत्मवंतम न कर्माणी निबध्नन्ति धर्मे. जो आत्मवंत, आत्मवंत म्हणजे आत्मज्ञानी, जो आत्मवान आहे, ज्याला आत्मा मिळाला. धनवान म्हणजे काय, धनवाला. आत्मवान म्हणजे आत्मावाला. आत्मावाले सगळेच, पण आत्मज्ञानी नाहीये, आत्मज्ञानवाला. बाटलीवाला, दारूवाला, पारशी सरणे असतात ना, वाला, लोखंडवाला. आत्मावाला म्हणजे आत्मज्ञान झालेला, त्याला आत्मवंत. द्वितीय व्यक्ती आत्मवंतम न कर्माणी बंधन्ति. जो आत्मज्ञानी आहे तो कर्माच्या बंधनापासून सुटतो. या अध्यायामध्ये जर तुम्ही नीट एक एक श्लोक पाहिला 16व्या नंतर, परत एकावर भर देतो. कर्म करून सुद्धा तो मुक्त असतो. न कर्मा म्हणून या अध्यायाचं नाव ज्ञान कर्म संन्यास. आता याला शब्द योग संन्यस्त कर्म. योग म्हणजे ज्ञान. तर न कर्माणी निबध्नन्ति, कर्माच्या द्वारे तो बंधनात पडत नाही. जसं उदाहरण दिलं जातं की जर दोरी, एक रस्सी आहे दोरी, ती जर जळून दिली नाही, हा तर दिसते आपल्याला की ती दोरी आहे, पण त्याच्यामध्ये बंधनाचं सामर्थ्य नसतं. दोरीला जर तुम्ही आग लावली आणि तशी तिला ठेवली तर दिसते ती दोरी तशीच, पण जर स्पर्श करायला जातात. त्याचप्रमाणे कर्म, त्याच्यामध्ये बांधण्याची सामर्थ्य नसतं. भस्मसात होतं. आणि म्हणून आता एवढी तारीफ केली आहे तर तस्मात् अज्ञान संभूतम हृष्टम ज्ञानासिरात्मा. म्हणून अर्जुना तू काय कर, ज्ञानाची तलवार, ज्ञानाच्या खडग्याने खडगव. तू काय कर, अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाला तू नष्ट कर.
अज्ञानामुळे संशय आहे. तर अज्ञानाला नष्ट करायचं तर काय करावं लागेल? ज्ञानरूपी तलवार, त्या तलवाराने नष्ट कर. ज्ञानाशिला अशी म्हणजे तलवार, खडक. तर अज्ञान संभूतम, अज्ञानामुळे उत्पन्न हृदयामध्ये जे संशय नावाची एक गाठ आहे त्याला तू कापून टाक. आणखी एकीकडे तर हे कर आणि दुसरीकडे योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. तू काय कर? योगाचा आश्रय घे. योगाचा आश्रय घे आणि उठ. उत्तिष्ठ, योगाचा आश्रय घेऊन उठ. आता म्हणजे काय? इथे परत देव म्हणतात की आता तू कर्मयोग कर. सध्या तुला काय करायचंय? कर्मयोग. म्हणजे प्रसंग असा आहे की युद्धाचा प्रसंग. तू कर्मयोग कर, पण हे लक्षात ठेव की शेवटी तुला ज्ञान मिळवायचं. सध्या तू असंही होईल ना की ज्ञान झाल्यावर त्याचा कर्मयोग कर, म्हणजे तू तिथे अकर्ताच होईल ना, तो फक्त क्रिया करायला. त्याला जर ज्ञान झालंय तर ज्ञान झालंय तर मग तो अकर्म आहे, ठीक आहे. नाही तर कर्मयोग, मग अकर्म होईल. इथे देवानी फक्त शब्द दिलेला आहे योग. आणखीन अर्जुनाचा जो अधिकार आहे तो कर्मयोगामध्ये सध्या जास्त. जरी त्याला सांगितलंय ज्ञान ज्ञान आहे, हा, पण शेवट होता होता तो ज्ञानी झाला. शेवट तो म्हणतो की आता माझा मोह नष्ट झाला. चांगला पॉइंट आहे. जर ज्ञान झालेलं आहे तर मग अकर्म होईल. जर ज्ञान झालेलं नाहीये तर तो ही धर्माची सेवा म्हणून कर्म कर, म्हणजे कर्मयोग कर. पण तू कर, उठ, बसू नको, उत्तिष्ठ. याप्रमाणे इथे हा अध्याय पूर्ण होतो. प्रसंगानुरूप त्याला कर्म करायला प्रसंगानुरूप कर्म करून. हा, तेच. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानकर्म संन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. ज्ञानकर्म संन्यास योग, ज्ञानाच्या द्वारे कर्माचा त्याग होतो, संन्यास होतो, हे इथे सांगतो. या अध्यायाची सुरुवात कुठून झाली होती? स्वामीजी आता झालाय अध्याय. थोडक्यात 2 मिनिटात तुम्हाला पूर्ण सांगता आलं पाहिजे. गुरु परंपरेपासून सुरुवात झाली. मग अर्जुनाने प्रश्न केला की तुम्ही सूर्याला कसं ज्ञान दिलं? मग देवाने सांगितलं की माझे अनेक जन्म झाले. मग देवाने सांगितलं की मी अवतार घेतो आणि अवतार करून काय करतो? धर्माची स्थापना करतो. आणि जे लोक माझ्यासारखे कर्म करतात ते सुद्धा मुक्त होतात. जन्म कर्मच मे दिव्यम एवं योग येते. आणखीन देव म्हणतात की सगळ्यांना मी योग्यता दिली, सगळेजण कर्म करू शकतात. क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धर्भवती कर्मजा. आपल्या आपल्या योग्यतेप्रमाणे जर कर्म केले, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागश, तर त्याला सफलता किंवा यश मिळते. मग देव म्हणतो की या कर्माबद्दल भरपूर विचार केला पाहिजे, कारण गहना कर्मणो गती, कर्मणो यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मण. 3 प्रकारचे कर्म आहे, कर्म, अकर्म, विकर्म. कर्मामध्ये जो अकर्म पाहतो तो ज्ञानी आहे. म्हणजे कर्म करताना जो आत्म्याकडे लक्ष ठेवतो, कर्ता भाव ठेवत नाही, तो बुद्धिमान आहे.
असं सांगितलं. आणि मग अशा ज्ञानीचे लक्षणं सांगताना 5-6 श्लोक त्यांनी कामसंकल्प वर्जिता गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतस मग यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विवत्सर शारीरम केवलम कर्म कुर्वन्नाप्नोति केवलम. परत वाचा. ज्ञानीचं वर्णन सगळं आणि इन्फेसिस जो याच्यावर दिलेला आहे की अकर्ता. आपल्याला हे सांगितलंय की कर्तृत्व जरा कमी करा याने आपल्यासाठी घ्यायसाठी म्हणजे घेण्यासाठी यायचं. आणि मग देवानी 12 प्रकारचे यज्ञ सांगितले. संयम यज्ञ, ध्यान यज्ञ, ब्रह्मार्पण, ब्रह्म. त्याचं जीवनच पूर्ण ब्रह्ममय आहे. ब्रह्मदृष्टी सांगितलं. मग ज्ञान यज्ञाला श्रेष्ठ सांगितलं. आणि मग शेवटचे हे जे 10 श्लोक आहे ज्ञानाची स्तुती प्रशंसा. परत जर तुम्ही वाचत परत सगळे तुम्हाला विचार